नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 पेपर 2 महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये आपल्याला दिसून येते की पूर्णतः 200 मार्कांसाठी हा पेपर असतो. 100 प्रश्न 200 गुण म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला आपल्याला 2 मार्क अशा स्वरूपाचा प्रश्न क्वेश्चन पेपर जे आहे एक्झामिनेशनमध्ये दिसून येते. सो महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन हिस्ट्री या सब्जेक्टमधून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण कोर्स घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण युनिट क्रमांक 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास युनिट 4 आपली आहे. मिडिवल हिस्ट्रीचा आपलं जे आजचं सेशन आहे लेक्चर 7, ज्यामध्ये आपण मुघल साम्राज्य अंतर्गत हुमायूं आणि शेरशाह सूरी. आता बघा, सेकंड अफगाण वंश जे आहे ते सूरी वंश आपण पाहत असतो. सो मुघल शासक जे आहे हुमायूं यांच्याविषयी आपल्याला अध्ययन करायचं आहे. आणि हुमायूंचं जेव्हा आपण टाइम पिरियड अध्ययन करीत असतो, त्याच टाइम पिरियडच्या मध्यभागी आपल्याला शेरशाह सूरी येताना दिसून येतात. सो पॅरलरली आपण त्याच टाइम पिरियड अनुसार जे आहे ते समोर जाणार आहोत. सोबतच महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन हिस्ट्री या सब्जेक्टमधून टार्गेट करीत असणाऱ्या स्टुडंटसाठी 16 डेज कंप्लीट क्रॅश कोर्स आहे, ज्या अंतर्गत 60 दिवसामध्ये हिस्ट्रीचं कंप्लीट सिलेबस आपल्याला कव्हर करून मिळेल, ज्यामध्ये डेली बेसिसवर आपलं लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स होणार. डेली 5 PM ला आपलं लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स होत असतात. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. आता बघा, संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे, संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला 10 युनिट्समध्ये हिस्ट्रीचा डिवाइड दिसून येतं. सो पर्टिक्युलर 10 युनिट जे आहे तुम्हाला 60 दिवसामध्ये कंप्लीट करून मिळेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. सो संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स जे आधारित आहे, त्यामध्ये तुम्हाला 10 युनिटचं पर्टिक्युलर थेअरी प्रोव्हाइड केली जाते. आणि सोबतच जे आपण सेशन घेत असतो डेली बेसिसवर, त्यांचं PDF जे आहे ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सुद्धा अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आहे. आणि हे जे MCQs आहे ते टॉपिक वाईज MCQ आपल्याला दिसून येते. सो पर्टिक्युलर टॉपिक वाईज आपल्याला MCQ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून आपलं एक्झामिनेशनसाठी पार्ट प्रॅक्टिस होणार. सोबतच वीकली टेस्ट अंतर्गत 2 टेस्ट आपल्याला करंट टॉपिक म्हणजे मुघल साम्राज्य आपलं आपण करंटली आता मुघल साम्राज्य अभ्यास करीत आहोत. प्रिव्हियस सेशनमध्ये आपण दिल्ली सुलतानशाही याला अध्ययन केलेलं आहे. सो त्यावर आधारित टेस्ट ॲपवर अवेलेबल आहे. सो त्याला नक्कीच सोडवा. सेकंडली, महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 याचे बॅचेस आपण 7 तारखेपासून सुरू करीत आहोत. म्हणजे 7 फेब्रुवारीला आपले बॅच सुरू होणार आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि लक्षात घ्या, पेपर 2 ची फीज जे आहे मात्र 8,000 आहे. यावर सुद्धा आपल्याला 10,000 फीज आहे. यावर 20% डिस्काउंट आहे. मात्र 8,000 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर 1. कारण पेपर 1 हा फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिसून येते. या व्यतिरिक्त प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा, स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करा, हिस्ट्रीचा कोर्स इथे सर्च करून घ्यायचा आहे. बघा, डायरेक्ट आपण इथून कोर्सला बाय करू शकतो, किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ॲप आपलं जे 16 डेज कोर्स आहे याला तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. मात्र 60 दिवसामध्ये महाराष्ट्र सेट एक्झामचं तुम्हाला कंप्लीट कोर्स जे आहे ते कंप्लीट करून या अंतर्गत मिळणार आहे. सो लवकरात लवकर आपल्याला कोर्सेस जे आहे त्याला जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स विजिबल आहे स्क्रीनवर, त्यावर कॉन्टॅक्ट करा. सो आज आपण मुघल साम्राज्य, आपण यापूर्वीचं जे आपलं लेक्चर 1 आहे मुघल साम्राज्यावर आधारित लेक्चर 1 जर आपण पाहिलेलं नाही, सो नक्कीच बघा, कारण ॲपवर हा सेशन अवेलेबल आहे. तिथून आपण त्या व्हिडिओ लेक्चर्सला पाहू शकता. कारण बाबर हे मुघल सत्तेचे संस्थापक आहे. आणि कशा प्रकारे फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत 1526 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येते, ते सगळं आपण बघितलं आहे या पूर्वीच्या सेशन्समध्ये. आज आपण अभ्यास करणार आहोत हुमायूं यांच्याविषयी. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, हुमायूं यांचं टाइम पिरियड बघा, 1530 पासून 1540 पर्यंतचा जो टाइम पिरियड आहे तो हुमायूं यांचा आहे. त्यानंतर यांना आपल्याला दिसून येतं की निर्वासित जीवन जे आहे ते व्यतीत करावं लागलेलं. आणि देन परत ते काय करतात, गादी मिळवतात. कधी? 1555 मध्ये. आणि नंतर 1556 मध्ये आपण बघतो की त्यांचा मृत्यू होत असतो. ठीक आहे. आता बघा, हे पॅरलरली 1530
आहे ना, आणि 40 म्हणजे हा त्यांचा पहिला कार्यकाळ आहे. आणि यानंतर 40 पासून आपण बघतो 55 पर्यंत. ठीक आहे, 1540 पासून 1555 पर्यंत जेव्हा आपण अभ्यास करीत असतो, तर येथेच आपण द्वितीय अफगाण वंशाचा अभ्यास करतो. ठीक आहे, द्वितीय अफगाण वंश का बरं म्हटलं जातं? कारण पहिला अफगाण वंश आपण दिल्ली सल्तनतमध्ये अभ्यास करतो. तर तो कोणता होता हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ओके. देन आपण असं बघतो की परत जे आहे ते गादी मिळवतात आणि दिल्लीचं क्षेत्र जे आहे ते कॅप्चर करतात आणि परत त्यांचं एक टाइम पिरियड सुरू होतं. ते 1555 पासून 56 पर्यंत हा टाइम जे आहे ते चालतं. ओके. चला, तर आपल्याला माहित आहे बाबर हे हुमायूचे पुत्र आहे. सो यांचं टाइम पिरियड बघा 1530 पासून 1556 पर्यंत. आता ह्या पॅरलली कंबाईनली सांगितलेलं आहे, पण इथे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे का बरं हा टाइम पिरियड असा डिवायडेड आपल्याला दिसून येईल. सो नासरुद्दीन मोहम्मद हुमायूं असं हे यांचं काय आहे, टायटल आहे, बिरुद आपल्याला दिसून येते. सो हे आपल्याला माहीत असावं, कारण कधी काळी जर यांचं पूर्ण नाव किंवा यांचं जे उपाध्या वगैरे विचारण्यात आलेलं, ठीक आहे, नॉर्मली आपण हुमायूं असंच शब्द प्रयोग जे आहे ते करताना आपल्याला दिसून येतात. पण हुमायूं जे आहे, ठीक, सो हुमायूं जे आहे यांच्याविषयी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, यांच्याविषयी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, नासरुद्दीन मोहम्मद हुमायूं अशा प्रकारचे यांचं पूर्ण नाव आहे. यांचं आईचं नाव आहे बेगम सुलताना, ही यांची आई आपल्याला दिसून येते. यांचे भाऊ होते कामरान, अस्करी आणि हिंदयाल, म्हणजे हे टोटल 4 भाऊ होते. ठीक आहे, आणि आपल्याला दिसून येते की असे मुघल शासक होते ज्यांनी आपल्या भावांमध्ये साम्राज्य जे आहे ते विभाजित केलेलं आपल्याला दिसून येते. मुघल साम्राज्यातील हे प्रथम आणि अंतिम असे शासक आहे ज्यांनी आपल्या भावांमध्ये सत्ता जी आहे ती विभाजित केलेली. कारण लक्षात घ्या, यांचं राज्याभिषेक ऑब्व्हियसली मुघल शासक बाबर आहे ना, संस्थापक आहे मुघल सत्तेचे, यांच्या मृत्यूनंतर 3 दिवस नंतर कुठे झालेला आहे, आग्रा. आता हा फॅक्ट आहे का बरं? कारण लक्षात घ्या, यावेळेस म्हणजे जे आपण 2024चा क्वेश्चन पेपरचा अभ्यास करीत असतो, सो हा जो क्वेश्चन पेपर आहे, या क्वेश्चन पेपरमध्ये आपण काय असं पाहतो, ठीक. सो या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की उत्तरवर्ती जे आपले मुघल शासक आहे, ठीक आहे, उत्तरवर्ती म्हणजे कोणते, 1707 पासून 1857 पर्यंतचे जे काही शासक आहे मुघल शासक, यांचा अभ्यास आपण उत्तरवर्ती मुघल शासक असं करीत असतो. सो या टाइम पिरियडमध्ये जे शासक होऊन गेलेले आहेत ना, या शासकांमध्ये आपण त्यांचं राज्याभिषेक कुठे झालेला असा प्रश्न 2023चा प्रिव्हियस क्वेश्चन होता. त्यामुळे आपल्याला सगळे शासकांचं राज्याभिषेक यावेळेस जाणून घ्यायचं आहे. सो यामध्ये हुमायूं जे आहे यांचं राज्याभिषेक झालेला आहे कुठे, आग्रा या ठिकाणी. ओके. मुघल साम्राज्यातील हे प्रथम आणि अंतिम शासक आहे ज्यांनी आपल्या भावांमध्ये जे काय केलेलं आहे, सत्ता विभाजन केलेलं आहे. कोणांमध्ये, भावांमध्ये यांनी सत्ता विभाजन केलेलं आपल्याला दिसून येते. ठीक. सो यांचे भाऊ कोण होते? यांचे एक भाऊ होते पहा, हुमायूं जे आहे ते सगळ्यात मोठे होते. ठीक आहे, सो हे मोठे भाऊ झाले. यानंतर आपल्याला दिसून येते कामरान म्हणून. ठीक आहे, आता हे जे कामरान यांचे बंधू होते, यांना त्यांनी क्षेत्र दिलेला होता काबूल आणि कंधारचा. कोणता क्षेत्र दिलेला होता? काबूल आणि कंधार हा क्षेत्र कामरान यांना देण्यात आलेला आपल्याला दिसून येते. यानंतरची त्यांची भाऊ आपल्याला दिसून येते अस्करी आहे. कोण आहे? अस्करी आहे. ठीक आहे, सो अस्करी जे आहे त्यांना संभल हा क्षेत्र दिलेला असतो. संभल म्हणजे मला वाटते यूपीचा हा क्षेत्र पडणार, रामपूर चा क्षेत्र जे आहे ते या अंतर्गत येणार आपल्याला दिसून येते. नंतर चौथे आपल्याला दिसून येते यांचे बंधू होते ज्यांचं नाव आहे हिंदयाल म्हणून. ठीक आहे, काय नाव आहे यांचं? हिंदयाल असं यांचं नाव आहे आणि यांना अलवार प्रांत देण्यात आलेला होता. ठीक आहे, सो अशा प्रकारे हुमायूं यांनी काय केलं, आपल्या बंधूंमध्ये सत्ता जी आहे ती विभाजित केलेला आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे गोष्ट. बरं, सो हुमायूं ज्यावेळी शासक झालेले त्यांच्यासमोर अफगाण मोठी समस्या होती आणि यावेळी अफगाण जे आहे, अफगाणांचा जो नेता आहे ते शेरशाह सूरी, ज्यांना शेर खान म्हणून आपण ओळखतो, हे सगळ्यात मोठी समस्या आपल्याला हुमायूं समोर दिसून येते. आणि सेकंडली होते गुजरातचे शासक बाज बहादूर.
ओके. सो अशा प्रकारे त्यांना काय करावं लागलं, सामोरे जावं लागलं. ठीक आहे. सो याच टाइम पिरियड मध्ये आपण काय बघतो, कालिंजर अभियान बघतो. ठीक आहे. आपल्याला कालिंजर अभियान जे आहे, कालिंजरच्या शासक प्रताप रुद्रदेव आपल्याला दिसून येते. ठीक आहे. कालिंजरचं शासक कोण आहे, प्रताप रुद्रदेव. आता कालिंजर अभियान जे आहे कधी झालेला, 1531 मध्ये आपण बघतो कालिंजर अभियान झालेला आहे. आणि पर्टिक्युलर हा जो क्षेत्र आहे कालिंजरचा, येथील शासक कोण होते, तर येथील शासक होते प्रताप रुद्र देव म्हणून. ठीक. सो हुमायूं द्वारा हा लढलेला प्रथम सैन्य अभियान आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हुमायूं द्वारा लढलेला प्रथम हा काय आहे, प्रथम सैन्य अभियान आपल्याला दिसून येते. ठीक. बरं. यानंतर आपण बघतो दोहरियाचा युद्ध. काय बघतो आपण, दोहरियाचा युद्ध कधी झालेला आहे, 1532 मध्ये आपण बघतो दोहरियाचा युद्ध झालेला आहे. ठीक. कधी, 1532 मध्ये. कोणाकोणाच्या मध्ये, तर महमूद लोदी है ना विरुद्ध आपण बघतो कोण होते, हुमायूं. सो या पर्टिक्युलर बॅटल मध्ये हुमायूं जिंकलेले आणि महमूद लोदी जे आहे यांचा पराभव आपल्याला पाहायला भेटतो. ओके. चला. सो आपल्याला दोन गोष्टी इथून कळलेला, पहिला म्हणजे त्यांचा पहिला सैनिकी अभियान जे कालिंजर अभियान म्हणून प्रसिद्ध आहे. 1531 मध्ये हा कालिंजर अभियान झालेला आहे. आणि कालिंजरचे यावेळी शासक जे होते ते प्रताप रुद्रदेव आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा आपण सेकंड पॉइंट डिस्कस केलेला आहे, दोहरियाचा युद्ध कुठे कधी झालेला आहे, 1532 मध्ये झालेला आहे. कोणाच्या मध्ये हा दोहरियाचा युद्ध आपल्याला दिसून येते, तर महमूद लोदी विरुद्ध हुमायूं. ओके. त्यानंतर आपण बघतो की 1532 मध्येच काय केलं जातं, चुनारला घेराबंदी केली जाते. कधी, 1532 मध्ये. ठीक आहे. सो याला म्हटलं जातं चुनारचा प्रथम घेरा. 1532 काय म्हटलं जातं, चुनारचा प्रथम घेरा 1532 मध्ये झालेला आहे. हुमायूं काय करतात, मुघल शासक हुमायूं हे आपल्याला दिसून येईल की चुनार जे आहे किल्ला होता. काय होता, हा किल्ला होता. तर या किल्ल्याची घेराबंदी करतात. ठीक आहे. पण याचा परिणाम काही होत नाही. हुमायूं आणि जे आपले शेरशाह सुरी आहे यांच्यामध्ये एक संधी होते. काय होते, संधी होते. आणि संधीचे परिणाम स्वरूप आता बघा, हे शेरशाह सुरी जे आहे यांचे पुत्र असतात कुतुब खान. शेरशाह सुरीचे पुत्र कोण आहे, कुतुब खान आहे. ठीक आहे. सो ह्या कुतुब खानला जे आहे हुमायूंच्या सेवेमध्ये ठेवण्यात येते. तर हा काय आहे, चुनारचा प्रथम घेरा आहे. ठीक. पहिले आपण काय बघितलं, कालिंजरचं शासक म्हणजे कालिंजरवर जे अभियान त्यांनी केलेलं आहे ते आपण सर्वप्रथम अभ्यास केलेलं. काय अभ्यास केलेला आपण, कालिंजरचा अभियान कधी झालेला आहे, तर 1531 मध्ये. यावेळी कालिंजरचे शासक कोण होते, तर प्रताप रुद्रदेव हे कालिंजरचे शासक आपल्याला दिसून येतात. यानंतर सेकंड आपण बघितलं, दोहरियाचा युद्ध झालेला आहे. कधी, तर 1532 मध्ये. सो दोहरियाचं युद्ध कोणाच्या मधात झालेला आहे, कोणाच्या मध्य झालेला आहे. सो ऑब्विसली महमूद लोधी विरुद्ध कोण होते, हुमायूं होते. यामध्ये महमूद लोधी यांचा पराभव होते आणि हुमायूं जे आहे ते जिंकतात. क्लिअर. देन आपण जुनारचा प्रथम घेरा बघतो. कधी झालेला आहे, 1532 मध्ये झालेला आहे. सो हे जुनार जे आहे किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये आपण बघतो की शेरशाह सुरी आणि हुमायूं यांच्या मध्य संधी झालेली आणि या संधीचा परिणाम स्वरूप शेरशाह सुरी यांचे पुत्र कोण होते, कुतुब खान है ना. कुतुब खानला हुमायूंच्या सेवेमध्ये ठेवण्यात येतात. ओके. देन बघा, 1533 मध्ये आपण बघतो की बहादूर शाह सोबत गुजरातचा शासक असतो बहादूर शाह. ठीक आहे. यांच्या सोबत संघर्ष. ठीक. हा प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊया. ठीक. चल, थोडा आपण स्क्रीन चेंज करते जेणेकरून तुम्हाला आणखीन व्यवस्थितरित्या कळून येणार. ओके. सो बघा काय होतं, चुनारचा प्रथम घेरा झाल्यानंतर यांचं बहादूर शाह सोबत काय होतं, संघर्ष होत. ठीक. तर हे बहादूर शाह सोबत जे संघर्ष आहे का बरं होतं. आता फर्स्ट ऑफ ऑल हा कुठील शासक होता, तर बहादूर शाह हा गुजरातचा शासक होता.
कुठील हा शासक होता? गुजरातचा शासक आपल्याला दिसून येते. सो हा गुजरातचा शासक जे आहे तो काय करतो? मेवाडवर आक्रमण करतो. कशावर आक्रमण करतो? मेवाड. ठीक. सो जेव्हा तो मेवाडवर आक्रमण करतो त्यावेळी विक्रमाजित सिंग यांची आई म्हणजे जे शासक असतात ते यांची आई आपल्याला दिसून येते कर्णवती होती. कोण होती? कर्णवती आपल्याला दिसून येते. सो कर्णवती काय करतात? एक लेटर म्हणजे पत्र कोणाला पाठवतात? हुमायूं यांना हुमायूं यांना हे एक पत्र पाठवतात. ठीक आहे. आणि सेकंडली आपण बघतो की राखी पाठवतात. ठीक आहे. पत्र आणि राखी ते काय करतात? एक सोबत हुमायूं यांना पाठवतात. आता याचा परिणाम स्वरूप काय होतं? जेव्हा गुजरातचा शासक बहादूर शाह हा मेवाडवर आक्रमण करणार, सो त्यांच्या बदल्यामध्ये किंवा त्यांच्या संरक्षणार्थ हुमायूं लढतात. कळलेलं आहे? हुमायूं त्या बदल्यामध्ये लढतात. याचा परिणाम स्वरूप हा गुजरातचा जो शासक आहे बहादूर शाह तो पराभूत होतो आणि हुमायूं जे आहे ते जिंकताना आपल्याला दिसून येतात. ओके. सो अशा प्रकारे बहादूर शाह सोबत संघर्ष 1535 ते 1536 या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसून येतं. आय होप हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झालेला आहे. बहादूर शाह सोबत संघर्ष. ठीक. हा चौथा आपला पॉइंट आपण इथे डिस्कस केलेला आहे. कारण पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल आपण कालिंजर अभियान बघितलं जे कधी झालेलं आहे 1531 मध्ये होताना आपल्याला बघा इथे मी क्रमवारी लिहून देते. 1531 मध्ये कालिंजर अभियान. कालिंजरचे शासक कोण होते? प्रतापरुद्र देव होते. यांचा पराभव करतात हुमायूं. ठीक. यानंतर 1532 आपण बघतो ज्यामध्ये दोहरियाचा युद्ध होते. कोणाच्या मध्ये? महमूद लोदी विरुद्ध आपले हुमायूं. ठीक आहे. हुमायूं या बॅटल मध्ये सुद्धा जिंकतात. यानंतर आपण परत 1532च बघतो. का बरं? कारण यावेळी चुनार जे आहे त्याला घेराबंदी होते. ज्याला म्हटलं जाते चुनारचा प्रथम घेराबंदी. ठीक. यामध्ये आपण काय बघतो? संधी होते. सो ही संधी कोणामध्ये होते? तर शेरशाह सुरी आणि हुमायूं यांच्यामध्ये आपण बघतो की हे जे संधी आहे ती झालेली आहे. ओके. देन बघा 1532 नंतर आपण काय बघतो? 1535 आणि 1536. ठीक आहे. सो या टाइम पिरियड मध्ये काय झालेलं? गुजरातचा शासक असतो बहादूर शाह. सो गुजरातचा शासक बहादूर शाह हा आक्रमण करतो. कोणावर आक्रमण करणार? मेवाडवर. सो मेवाडवर आपण जेव्हा तो आक्रमण करतो तेव्हा तेथी राजमाता जी आहे मेवाडची राजमाता कर्णवती असते आणि मेवाडचा शासक असतो विक्रमजित सिंग. ओके. यांची आई हुमायूंला लेटर पाठवतं आणि राखी पाठवतात. ठीक आहे. सो त्यामुळे हे काय करतात? मेवाडवर जे आक्रमण होणार त्यापासून त्यांचं संरक्षण करणार. क्लिअर? देन आपण बघतो की या टाइम पिरियड मध्ये म्हणजे 1500 ओके आपण 36 पर्यंत आलेलो आहो. तर बघा 1536 पर्यंत आल्यानंतर मी स्लाइड चेंज करते थोडा. आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉइंट आपण समजून घेऊया. ठीक आहे. सो हा पॉइंट कोणता आहे तर लक्षात घ्या. हुमायूं आणि शेरशाह सुरी कारण हे पॅरलरली यांचं टाइम पिरियड आपल्याला अधात मधात दिसून येते. हुमायूं मुघल शासक आणि सूरवंशाचे शासक असतं शेरशाह सुरी. शेरशाह सुरी यांचं शेरखान सुद्धा यांना म्हटलेलं आहे. सो हुमायूं आणि शेरशाहचा संघर्ष कशा प्रकारे सुरू होतं ते आपण थोडा जाणून घेऊया. सो पर्टिक्युलर 1537 पासून तर 1514 पर्यंतच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो. काय बघतो? की या टाइम पिरियड मध्ये म्हणजे पर्टिक्युलर 1538 मध्ये 1538 मध्ये चुनारचा किल्लेला दुसरा जे आहे घेरा होते. म्हणजे हा कोणता घेरा असेल? चुनार हा किल्ला आहे आणि या किल्ल्याला दुसऱ्यांदा घेरले जाते. ठीक आहे. दुसरा घेरा. ठीक आहे. कधी? 1538 मध्ये झालेला आपल्याला दिसून येते. सो यावेळी काय होतं? यावेळी एक व्यक्ती असतं ज्याचं नाव आहे हिंदू बेग म्हणून. आता हा जो हिंदू बेग नावाचा व्यक्ती आहे तो काय करतो? संधी किंवा मध्यस्थी करतो. कोणामध्ये? शेरशाह सुरीमध्ये आणि हुमायूंमध्ये. है ना? आणि एक मध्यस्थ किंवा एक समझोता जे आहे या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते.
आता याचा परिणाम काय झालं, हे जे शेरशाह आहे त्यांना चुनारचा किल्ला मिळाला, ठीक, बिहारचं क्षेत्र मिळाला आणि बंगालचं क्षेत्र मिळालं, ठीक. सो या बदल्यात हुमायूं यांना काय मिळाले, राजस्व मिळाला 10 लाख रुपये. सो अशा प्रकारे आपण हा चुनारचा जो सेकंड घेरा आहे, ज्याला चुनारचा द्वितीय घेरा म्हटलेला आहे, ते होताना आपल्याला दिसून येते. ओके. सो हे झाली पर्टिक्युलर आपण बघतो, एक सेकंड. बरं. सो पर्टिक्युलर ही घटना कधीची आहे, तर ही घटना आहे 1538ची. ठीक. आता 1538 पर्यंत जेव्हा आपण आलेलो आहोत, सो नेक्स्ट बघा 1539. कधी आपण बघूया, 1539चा टाइम पिरियड. आता 1539 मध्ये हुमायूं आणि शेरखान जे आहे, काय म्हटलं मी, हुमायूं आणि शेरखान यामध्ये काय होतं, युद्ध होतं. आता या दोघांमध्ये जो युद्ध होतं त्याला म्हटलं जातं चौसाचा युद्ध. कोणता युद्ध, चौसाचा युद्ध, जे 26 जून 1539 मध्ये झालेला आपल्याला दिसून येते. या युद्धामध्ये आपण काय बघतो, हुमायूं जे आहे तो पराजित झालेला आणि जीव वाचवण्यासाठी घोड्यासह नदीमध्ये म्हणजे गंगा नदीमध्ये त्यांनी उडी मारली. आता जेव्हा बघा हुमायूं जे आहे गंगा नदीमध्ये काय करतात, उडी मारतात, त्यावेळी एक निजाम भिष्टी असतो, तो काय करतो, हुमायूं यांचं जीव वाचवतो. आता हुमायूं यांचं जीव वाचवल्यामुळे त्यांना अर्ध्या दिवसाचं जे काही बादशहा जे आहे ते बनवण्यात येते. ठीक आहे. आणि म्हणतात की निजाम भिष्टी यांनी चमड्याचे शिक्के सुद्धा काढलेले होते. ओके. सो पर्टिक्युलर 1539. आता थोडा आणखीन तुम्हाला याचा रिवाइज मी करून देते. ओके. काय होते बघा. चला, आय होप इथपर्यंतचे पॉइंट्स तुमचे क्लिअर आहे. सो आता आपण बघत आहोत चौसाचा युद्ध. कोणता युद्ध आहे हा, चौसाचा युद्ध. हा कधी झालेला आहे, तर डेट लक्षात घ्या. हे झालेलं आहे 26 जून 1539ला. हे डेट लक्षात घ्यायचं आहे, कारण डायरेक्ट इथूनही आपल्याला प्रश्न जे आहे ते येण्याचे चान्सेस आपल्याला दिसून येतात. ठीक. बरं. सो हे झालेलं. देन आपण हा जो युद्ध आहे आपण बघतो की हुमायूं विरुद्ध शेरशाह सुरी, ठीक, यांच्यामध्ये आपण बघतो की हा युद्ध झालेला आहे. ओके. सो या युद्धाचा परिणाम काय होतो, हुमायूं जे आहे ते पराजित होतात. काय म्हटलं मी, हुमायूं मुघल शासक सॉरी बादशहा हुमायूं काय होतात, पराजित होतात आणि आपलं जीव वाचवण्यासाठी ते काय करतात, गंगा नदीमध्ये ते उडी मारतात. ठीक आहे. उडी मारतात. ॲट द सेम टाइम यांचं जीव वाचवतं कोण, निजाम भिष्टी वाचवतं. कोण वाचवतं, निजाम भिष्टी हे काय करतात, शेरशाह सुरी सॉरी हुमायूं यांचं जीव वाचवतात. ओके. त्यामुळे आपण दिसून येतं, बर बर, जीव वाचवतं म्हणून नंतर आपण बघतो की निजाम भिष्टी यांना अर्ध्या दिवसासाठी बादशहा बनवण्यात येते आणि निजाम भिष्टी यांनी काय केलेलं, चमड्याचे शिक्के काढलेले. आता लक्षात घ्या, चौसाच्या युद्धानंतरच आपण बघतो की हा शेर खान अशी उपाधी घेतो. कोणती, शेर खान. ठीक आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला फॅक्ट आहे जे आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचे आहे. ओके. देन आपण समोर आता हे पूर्ण पर्टिक्युलर टाइम पिरियड 1531, 1532, 1532 परत, कारण प्रथम घेरा जुनारचा, 1535-36, नंतर 1538, 1539 इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सो 1540 नंतर आपण जाऊया. ठीक. यानंतर जो होतं बिलग्राम किंवा याला कन्नौजचं युद्ध म्हणतात. हा झालेला आहे 1540 मध्ये. कधी झालेला आहे हे, तर 1540 मध्ये आपल्याला हा युद्ध जे आहे ते होताना दिसून येते. कोणामध्ये, तर सेम हुमायूं विरुद्ध शेरशाह सुरी यांच्यामध्ये झालेला आहे. ठीक. आता बघा काय होतं, आग्रा आणि दिल्लीच्या क्षेत्रावर अधिकार करण्यासाठी हे कन्नौज अथवा बिलग्रामचा युद्ध झालेला आहे आणि कन्नौजच्या युद्ध झाल्यानंतर शेरशाह सुरींना सगळं काही मिळतं, पण आपले जे हुमायूं आहे, ठीक आहे, हे भारत सोडून आपण बघतो की सिंध जे आहे, ठीक,
म्हणजे सिंध क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी यांना जावं लागतं. म्हणजे सत्ता आता कोणाला मिळाली आहे? शेरशाह सुरी यांना. कारण यांनी दिल्ली आणि आग्राचं क्षेत्र पूर्णतः कन्नौज अथवा बिलग्रामच्या युद्धाने जे आहे ते कॅप्चर केल्याचं आपल्याला दिसून येते. सो आय होप इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. काय म्हटलेलं मी? एकदा परत तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं रिवायझेशन मी करून देते. ओके, चल. सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्टिंग ऑफ द सेशन यांचं इंट्रोडक्शन आपण बघितले. ठीक आहे. हुमायूंचं जे सैन्य अभियान आहे त्याकडे आपण वळूया. सो 1531 मध्ये आपण सर्वप्रथम गेलेलो. 1531 का बरं? कारण यावेळी कालिंजर अभियान झालेलं आहे आणि कालिंजरचे शासक असतो प्रतापरुद्र देव, ज्यांचं पराभव हुमायूं करतात. देन आपण 1532 मध्ये आलेलो. 1532 मध्ये आपण बघतो की दोहरियाचा युद्ध होते. आता हा दोहरियाचा युद्ध कोणाच्या मध्ये झालं असं सुद्धा प्रश्न असू शकतं. तर लक्षात घ्या, महमूद लोदी आणि महमूद लोदी विरुद्ध कोण होते? हुमायूं होते. हुमायूं जिंकतात आणि महमूद लोदी जे आहे ते हरतात. ओके. यानंतर परत आपण 1532 मध्येच राहिलो, कारण यावेळी चुनारचा प्रथम घेरा आपल्याला दिसून येते है ना. तर हा जो प्रथम चुनारचा घेरा आहे, यावेळी आपण काय बघतो? हुमायूने चुनारच्या घेऱ्याला घेरेबंदी केलेली आणि याचंच परिणाम स्वरूप शाह सुरी आणि हुमायूं यांच्यामध्ये काय होते? एक संधी होताना आपल्याला दिसून येते. आणि यानंतर आपण 1535 मध्ये बघितलेलं की कशा प्रकारे बहादूर शाह हा कोण असतो? गुजरातचा शासक असतो बहादूर शाह, जो मेवाडवर आक्रमण करतो. सो मेवाडची जी राजमाता आहे ते काय करतं? पत्र आणि राखी हुमायूं यांना पाठवते. सो एक प्रकारचं बहिणीचं रक्षण करण्यासाठी ते काय करतात? बहादूर शाह यांच्या म्हणजे मेवाडवर होणारा आक्रमण रोखतात. कोण? हुमायूं. ओके. सो अशा प्रकारे बहादूर शाह आणि हुमायूं यांच्यामध्ये काय झालेलं दिसून येते? संघर्ष. यानंतरच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे शेरशाह सुरी आणि हुमायूं यांच्यामध्ये काय होणार? संघर्ष होणार. ठीक आहे. यांच्यामध्ये जे संघर्ष होते त्यामध्ये आपण सर्वप्रथम काय बघितलं? ओके, चल. ठीक आहे. चल. तर यामध्ये आपण पहिला जो आपण पॉइंट इथे डिस्कस केलेला तो 1538 चा टाइम पिरियड होता. या टाइम पिरियड मध्ये सेकंड म्हणजे दुसऱ्यांदा जे आहे चुनारची घेराबंदी झालेली. ठीक आहे. बर. त्यानंतर आपण 1539 मध्ये झालेला चौसाचा युद्ध बघितलं आणि हा जो चौसाचा युद्ध आहे ते आपल्याला कोणाच्या मध्ये झालेला दिसून येते? शेरशाह सुरी विरुद्ध कोण होते? हुमायूं होते. आणि हुमायूं जे आहे जीव वाचवण्यासाठी गंगा नदीमध्ये उडी मारलेली आणि या उडीमध्ये त्यांचं जीव वाचवलं होतं निजाम भिष्टी यांनी है ना. आणि निजाम भिष्टी यांनी जीव वाचवल्यामुळे त्यांना अर्ध्या दिवसाचं बादशहा बनवण्यात आलेलं आणि निजाम भिष्टी यांनी आपल्या स्वतःच्या नावाचे जे आहे चांबड्याचे सिक्के जे आहे ते सुद्धा काढलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा संघर्ष आहे 1540 मध्ये झालेला. आता 1540 मध्ये जो संघर्ष झालेला आहे त्या युद्धाला काय म्हणतात? कन्नौज अथवा बिलग्रामचा युद्ध याला म्हटलं जातं. आता या युद्धामुळे कधी प्रश्न विचारलं की कोणत्या युद्धामुळे हुमायूंला सगळंच काही गमवावं लागलं किंवा राज्य कोणत्या युद्धामुळे हुमायूंने गमवलं? तर हा आहे कन्नौज किंवा बेलग्रामचा युद्ध. आणि या युद्धामुळे हुमायूंला गादी जी आहे ती सोडून सिंध क्षेत्राकडे जावं लागलं. इथपर्यंतचा पॉइंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. तर आपण थोडा आता समोर जाऊया. ठीक. आता आता बघा काय झालेलं आहे, राज्य राहिलेला नाही. ठीक. सो आता ह्या ठिकाणी आपण बघतो की हुमायूं यांचं निष्कासित जीवन. ठीक आहे. हुमायूं यांचं काय? निष्कासित जीवन. निष्कासित जीवन. ठीक आहे. निष्कासित जीवन. जीवन. ओके. सो या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो म्हणजे 1541 चा हा टाइम पिरियड आहे.
आणि या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की हुमायूँचे भाऊ असतात ज्यांचं नाव काय आहे, हिंदयाल आहे. सो हिंदयाल जे आहे यांचे गुरु असतात. ठीक आहे, कोण असतात त्यांचे गुरु? तर मीर अली अकबर बाबा असतात. कोण असतात? मीर अली अली अकबर अकबर बाबा अकबर बाबा काय असतात? मीर अकबर अली बाबा. ठीक आहे, हे काय आहे? त्यांचे गुरु असतात. ठीक आहे. सो 1541 मध्ये आपण काय बघतो? मीर अली अकबर बाबा यांची पुत्री असते ज्यांचं नाव काय आहे? हमीदा बानो बेगम. सो हमीदा बानो बेगम जी आहे यांच्यासोबत त्यांचं विवाह होते आणि नंतर च्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की 1554 मध्ये काय म्हटलं मी? 1554 मध्ये हुमायूँ काय करतात? पेशावरवर आक्रमण करतात. कुठे आक्रमण करणार? पेशावर. ठीक, पेशावरवर ते आक्रमण करतात. ओके. आणि यानंतर आपण बघतो की मच्छीवाडाचा युद्ध होते. ठीक आहे, काय होते यानंतर? मच्छीवाडाचं युद्ध आपल्याला होताना दिसून येते. ठीक आहे, सो इथे बघा मच्छीवाडाचे युद्ध कधी झालेलं आहे? 1555. सो इथे बघा 1540 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? सगळंच गमावलेलं. सो 1540 पासून कोण राज्य करणार? ऑब्व्हियसली शेरशाह सुरी जे आहे ना ते राज्य करणार. सो आता मच्छीवाड्याचं युद्ध होताना आपल्याला दिसून येते. ओके, सो आपण थोडा आणखीन स्लाइड वाईट करूया आणि त्या माध्यमाने समजून घेऊया. सो बघा हा युद्ध आहे मच्छीवाडाचा युद्ध. फर्स्ट ऑफ ऑल हे कधी झालेलं आहे? तर डेट लक्षात घ्या, 15 मे. ठीक, 1555 ला हे झालेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, पंजाब प्रांतामध्ये आपल्याला दिसून येते मच्छीवाडा म्हणून एक स्थळ आहे. ठीक, यामध्ये अफगाण आपल्याला दिसून येते ज्याचे नेतृत्व करीत असतं तातार खान. कोण? तातार खान. हा अफगाणांचं नेतृत्व करीत असतो. यांच्या विरुद्ध आपण बघतो हुमायूँ. हा युद्ध झालेलं आणि या युद्धाचा परिणाम आता हा जो मच्छीवाडा प्लेस आहे ते पंजाबच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते. याचाच परिणाम स्वरूप हुमायूँ जे आहे त्यांना पंजाबच्या क्षेत्रावर काय होणार? अधिकार होताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, बर, कळलेलं आहे एवढं भाग? बर. सो समोर बघा मच्छीवाडाचं युद्ध 1555 ला होते ज्यामध्ये हुमायूँ विरुद्ध तातार खान आपल्याला दिसून येतात. ओके, यानंतर आहे सरहिंदचा युद्ध. आता बघा काय म्हटलं मी? हिंदचा युद्ध. आता हा युद्ध कशा प्रकारे होणार? तर बघा सरहिंद है ना, सरहिंदचा युद्ध. आता हा युद्ध कशा प्रकारे होतो? तर हा युद्ध होतो 22 जून. काय म्हटलं मी? 22 जून 1555 ला सरहिंदचा युद्ध होते. आता हा सरहिंद जे क्षेत्र आहे अजमेर जवळ आपल्याला दिसून येते. सो हे कोणाच्या मध्ये होते? तर द्वितीय अफगाण वंशाचे शासक असतात. काय म्हटलं मी? द्वितीय अफगाण वंश म्हणजे सूर्यवंश जे आहे ना, सूरवंश यांचे शासक असतात सिकंदर सूर. कोण असतात? सिकंदर सूर. कोण असतात? सिकंदर सूर असतात. ठीक आहे, तो सिकंदर सूर विरुद्ध हुमायूँ हा युद्ध होताना आपल्याला दिसून येते. क्लिअर? सो 1555 मध्ये दिल्ली पोहोचून म्हणजे या युद्धाचं जे परिणाम होतं हे हरतात आणि हे हुमायूँ जे आहे ते परत सत्ता प्राप्त करतात. आणि परत आपण बघतो की 1555 मध्ये जे त्यांनी गमावलेलं होतं, कोणत्या युद्धांनी? कन्नौज किंवा बेलग्रामच्या युद्धांनी जे त्यांनी गमावलेलं होतं ते सरहिंदच्या युद्धांनी ते परत मिळवतात आणि 1555 ला जे आहे ते दिल्ली पोहोचून द्वितीय मुघल वंशाची नीव ते ठेवतात. ठीक आहे, इतकं ठीक आहे. आय होप इथपर्यंतचं टॉपिक तुम्हा सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. सो यांच्या टाइम पिरियडमध्ये आपण भरपूर युद्ध जे आहे आपण पाहतो. हुमायूँ यांचं टाइम पिरियड जे आहे भरपूर युद्धाने आपल्याला भरलेलं दिसून येतं. त्यामुळे आपल्याला काय आहे त्यांना एक क्रमवारीरित्या म्हणजे आपण जशा प्रकारे
31 पासून 31 पासून सुरुवात केलेली आणि 1555 पर्यंत आपण आलेलो. ठीक आहे. सो हुमायूँ जे आहे ते 6 महिने म्हणजे 1555 पासून आपण बघतो की 6 महिने त्यांनी राज्य केलेलं आणि समोर 26 जानेवारी आहे ना 1556 मध्ये यांचा मृत्यू होतो. ठीक आहे. दिल्ली येथे. ठीक आहे. दिल्ली येथे यांचं काय होतं मृत्यू होतं. ठीक आहे. काय होतं पनाह नावाचं पुस्तकालय त्यांनी स्थापन केलेलं होतं आणि या दीनपनाह पुस्तकालयाच्या पायरीवरूनच घसरून यांचा मृत्यू 26 जानेवारी 1556 मध्ये आपल्याला 24 जानेवारी 1556 मध्ये आपल्याला होताना दिसून येते. ठीक आहे. सो हुमायूँ जे आहे त्यांचा मकबरा जे आहे अकबरद्वारे बनवलेला आपल्याला दिसून येते. सो हुमायूँचा मकबरा कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. दिल्ली या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ओके. हुमायूँ यांचा मकबरा संगमरमरचा प्रयोग केलेला हा पहिला मकबरा आहे. ठीक आहे. म्हणजे जे संगमरमर आहे किंवा संगमवर ज्याला म्हटलं जातं याचा वापर केलेला हा पहिला मकबरा हा हुमायूँचा आपल्याला दिसून येते. यांच्या दरबारामध्ये आपण बघतो की मीर सय्यद अली ना आणि ख्वाजा मंसूर हे दोघंही आपल्याला यांच्या दरबारात दिसून येतात. ठीक आहे. सो यांच्या दरबारामध्ये 2 चित्रकार होते ज्यांचं नाव मीर सय्यद अली आणि दुसरे आहे ख्वाजा अबू मसद ख्वाजा अबू समद. हे कोण होते हुमायूँ जे आहे मुघल शासक हुमायूँ यांच्या दरबारातील हे चित्रकार होते. कोण होते हे चित्रकार होते. दिल्ली सल्तनतमध्ये हुमायूँ यांनी सोन्याचे शिक्के चालवले होते आणि हुमायूँचा मकबरा प्रथम गुंबदवाला मकबरा आपल्याला दिसून येते आणि सोबतच हुमायूँ नामा ही लिहिलेला आहे कोणी गुलबदन बेगम यांनी. तर हा प्रश्न प्रिव्हियस इयर्समध्ये सुद्धा आपल्याला विचारलेलं दिसून येतं. सो अशा प्रकारे हे मुघल शासक हुमायूँ यांचं टाइम पिरियड आपल्याला दिसून येतात. आता लक्षात घ्या या समोर एक्झामिनेशनला 16 डेज राहिलेला आहे. किती 60 दिवस. सो या कंप्लीट 60 दिवस मध्ये आपल्याला काय दिसून येतं पर्टिक्युलर आपली युनिट जी आहे हिस्ट्री हे पूर्णतः कव्हर करून मिळेल. हिस्ट्रीमध्ये टोटल आपल्याला युनिट संख्या दिलेली आहे 10. सो हे 10 युनिट जे आहे तुम्हाला 60 दिवसमध्ये कंप्लीट करून मिळेल. यासाठी आपण बॅच सुरू करीत आहोत 7 फेब्रुवारी पासून. सो या बॅचला तुम्ही आणखीन वेळ न घालवता आजच तुम्ही या बॅचला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो आणि या वर्षीची होणारी ही जी सेट एक्झामिनेशन आहे अंतिम ऑफलाईन रित्या होणारी एक्झामिनेशन आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हे एक्झामिनेशन खूपच इम्पॉर्टंट आहे आणि आता एक्झामिनेशनसाठी फार कमी कालावधी राहिलेला आहे. सो या कमी कालावधीमध्ये आपल्याला बेस्ट परफॉर्म करायचं आहे. सो दॅट्स वाय आपला कोर्स आहे. सो लवकरात लवकर आपण आपल्याला कोर्सला जॉईन करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. सेकंडली सेशनला असेच बघत राहा. डेली बेसिसवर 5 वाजता आपले सेशन्स होत असतात. तर सेशन अशाच रीतीने बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.